नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा आजारांविषयीचे तुमचे प्रश्न हे आमच्या तज्ञ डॉक्टरांना विचारू शकता, ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे सोरायसिस बद्दलचे गैरसमज व प्रभावी होमिओपॅथिक उपचार. अनेक गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये दूर होतात किंवा नाती आपली दुरावतात ती फक्त गैरसमजामुळे. हा गैरसमज म्हणजे नेमकं काय आहे हो? गैरसमज म्हणजे चुकीच्या माहितीच्या आधारे किंवा चुकीच्या समजुतींवर आपला ठाम समज बनवणं. दैनंदिन व्यवहारामध्ये आहाराविषयीचे, व्यायामाविषयीचे, आरोग्याविषयीचे किंवा अगदी आजारांविषयीचे सुद्धा आपल्यामध्ये अनेक गैरसमज असतात आणि त्यामुळे त्याचा परिणाम हा आपल्या मनावर आणि आरोग्यावर दुष्परिणाम होत असतो. ह्यामुळेच ह्या गैरसमजांना दूर पळवणं म्हणजेच आपल्याला स्वास्थ्याच्या जवळ नेणं आहे आणि या गैरसमजुतींमुळेच आपण अनेक वेळेला योग्य चिकित्सेला वंचित होत असतो. अगदी सोरायसिस विषयी सुद्धा असंच आहे बघा ना. सोरायसिस हा संसर्गजन्य आहे. सोरायसिस हा अस्वच्छतेमुळे पसरतो. सोरायसिसवर औषधोपचारच नाहीत असे अनेक गैरसमज या विषयावर आहेत आणि हे सर्व गैरसमज दूर करण्यासाठी आणि समजावर प्रकाश टाकण्यासाठीच आजचा आपल्या कार्यक्रमाचं आयोजन आहे. या कार्यक्रमामध्ये आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत होमिओपॅथी सोरायसिस कन्सल्टंट डॉक्टर R.S. सोनवणे. नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत. डॉक्टर राजेंद्र सोनवणे हे होमिओपॅथीमध्ये MD आहेत. लंडनमधून त्यांनी DI होमिओपॅथी ही पदवी मिळवलेली आहे. गेल्या 28 वर्षांपासून फक्त सोरायसिसवर ते सतत संशोधन आणि उपचार करत आहेत. आजपर्यंत 17,000हून अधिक सोरायसिसने पीडित रुग्णांवर त्यांनी यशस्वी उपचार केले आहेत. जुलै 2014 मध्ये पॅरिस, फ्रान्स येथे झालेल्या इंटरनॅशनल होमिओपॅथी कॉन्फरन्समध्ये त्यांनी केलेले संशोधन व सोरायसिस बद्दल मार्गदर्शनासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. दर्शको, सोरायसिस बद्दलचे गैरसमज व प्रभावी होमिओपॅथिक उपचार असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. प्रश्न विचारण्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत: 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे. मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे. आमचे 2 क्रमांक आहेत. पहिला क्रमांक 24908050, दुसरा क्रमांक 24988050. या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता. जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवावा. प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा. आजच्या कार्यक्रमातील तज्ञ डॉक्टर R.S. सोनवणे यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही दुसऱ्या विश्रांतीनंतर आणि कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही वेळेला दाखवणार आहोत, याची आपण सर्वांनी नोंद ठेवावी. नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आज आपण सोरायसिस विषयी जरी गैरसमजांबद्दल विशेष बोलणार असलो तरी मला पहिलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगा की सोरायसिस म्हणजे नेमकं काय आहे? सोरायसिस हा एक सामान्यपणे आढळून येणारा त्वचा रोग आहे. हा त्वचा रोग जगामध्ये जवळजवळ 3% लोकांमध्ये आढळून येतो, पण बऱ्याच लोकांना सोरायसिस काय हे माहिती नाही. सोरायसिसची जी सुरुवात आहे ही साधारणतः डोक्यात कोंडा या लक्षणाने होते आणि डोक्यात कोंडा हे ज्यावेळेला सुरू होतो त्यावेळेला सामान्य कोंडा आणि सोरायसिसचा कोंडा हे दोघं ओळखणं कठीण असतं. तर डोक्यातला कोंडा जो आहे ही सुरुवात असते. त्याच्यानंतर हा कानामागे स्त्रियांमध्ये आपण केस बाजूला केले तर लक्षात येतं आणि हाच ज्या वेळेला शरीरामध्ये पसरायला लागतो की हाताचे कोपर आणि गुडघे, तर त्यावेळेला लक्षात येतं की हा सोरायसिस आहे. आणि सोरायसिस हा जो आजार आहे हा कुठलाही प्रकारचा संसर्गजन्य आजार नाही आहे. तर याच्यामध्ये तुमचे त्वचेचे ज्या पेशी आहेत या प्रचंड प्रमाणात तयार होतात आणि ह्या जास्तीच्या वाढलेल्या पेशीचे थरावर थर साचतात आणि हे जे थर आहेत हे कोंडा किंवा मृत पेशी बनून बाहेर पडतात. त्याला आपण सोरायसिस म्हणतो. सोरायसिस मध्ये अनेक प्रकार पण आहेत. तर सोरायसिसचा सामान्यपणे आढळून येणारा प्रकार जो आहे त्याला आपण प्लाक सोरायसिस म्हणतो. आता ही जी स्लाइड आपण बघतो याच्यात प्लाक सोरायसिस आहे. प्लाक सोरायसिस जी आहे 80% रुग्णांमध्ये हा सोरायसिस असतो. याच्यामध्ये संपूर्ण त्वचेवर मोठे मोठे चट्टे येतात, संपूर्ण त्वचेला खाज असते आणि हा 80% रुग्णांमध्ये आढळून येणारा प्रकार आहे. पण हा सोरायसिसचा प्रकार दुरुस्त होण्यास सोपा आहे. याच्यातला दुसरा प्रकार आपण बघतोय ज्याला आपण गटेट सोरायसिस म्हणतो. गटेट हा सामान्य सोरायसिसपेक्षा जरा वेगळा दिसतो. याच्यामध्ये लहान लहान ठिपके येतात, बिंदू येतात आणि हे जे बिंदू आहेत हे लालसर असतात, त्वचा कमी गळते
आणि हा जो सोरायसिस आहे सहसा लहान मुलं आणि तरुण लोकांमध्ये आढळतो आणि ताप किंवा कुठल्या प्रकारचा मलेरिया, घशाचं इन्फेक्शन त्याच्यानंतर हा सोरायसिस सुरू होतो. कधी कधी तात्पुरत्या औषधांनी अँटीबायोटिक्समुळे जातो, पण हा परत पण येतो. याच्यामध्ये साधारणतः सोरायसिसमध्ये सोरायटिक आर्थरायटिस होण्याची जास्त शक्यता असते. अजून एक प्रकार जो भयंकर आपण बघतोय त्याला असं म्हणतात की एरिथ्रोडर्मिक सोरायसिस. एरिथ्रोडर्मिक सोरायसिसमध्ये संपूर्ण त्वचेला सडनली सूज येते, लालसरपणा येतो, प्रचंड प्रमाणात सूज आणि दाह असतो आणि या प्रकारच्या सोरायसिसमध्ये पेशंट दगावण्याची शक्यता असते. कारण याच्यामध्ये शरीरातलं पाणी कमी होतं आणि पेशंट दगावू शकतो पाणी आणि क्षारामुळे. त्यामुळे या पेशंटला कधी कधी ॲडमिट करावं लागतं. होमिओपॅथिक शास्त्राने सुद्धा याचा उपाय होतो, जरी हा सिव्हिअर असेल तरी सुद्धा इतकं होमिओपॅथिक शास्त्र प्रभावी आहे. याच्यानंतर आपण जो हा प्रकार बघतोय हा प्रकार आहे इन्व्हर्स सोरायसिस. साधारणतः इन्व्हर्स सोरायसिस जो आहे काखेमध्ये, जांघेमध्ये, स्त्रियांमध्ये स्तनांच्या खाली अशा ठिकाणी हा सोरायसिस होतो. हा सोरायसिस जो आहे याच्यावर बऱ्याच वेळेला दुर्लक्ष करण्यात येतं, कारण हा आतल्या भागात असतो आणि बऱ्याच वेळेला हा सोरायसिस फंगल इन्फेक्शन म्हणून पण याच्याकडे दुर्लक्ष होतं. सर, आपण हे विविध सोरायसिसचे प्रकारचं बघतोच आहेत, पण आपल्याला पहिला प्रश्न आलेला आहे कार्यक्रमामधला. मीना प्रश्न विचारतायत नागपूरवरून. नमस्कार मीनाताई, बोला. हॅलो. हॅलो. नमस्कार. नमस्कार. माझं नाव मीना पोटभरे आहे. मी नागपूरवरनं बोलतोय. हा, बोला. हा, आम्हाला म्हणजे असं डोक्यामध्ये कोंडा झालेला आहे. याला 4-5 महिने झाले आणि आम्हाला इथल्या डॉक्टरांनी सांगितलं आहे सोरायसिस आहे आणि चेहऱ्यावर पण असं खूप ठिकाणी असं म्हणजे खूप ठिकाणी असं डाग पडले आणि त्यातून कोंडा निघतोय. आणि आता याच्या व्यतिरिक्त हा सर विचारा त्यांना. याच्या व्यतिरिक्त शरीरावर कुठे आहे अजून? हो, मला या पायाच्या जॉईंट्स मध्ये झालेला आहे आणि पुन्हा या आपल्या हाताच्या कोपऱ्यावर पण झालेला आहे. आता येत आहे थोडं थोडं. हो, ठीक आहे. तुमचा प्रश्न कळाला. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. यांचा जो सोरायसिस आहे अलीकडे 4-5 महिन्यापूर्वी सुरू झाला आहे आणि डॉक्टरांनी योग्य प्रकारे त्याचं निदानही केलेलं आहे आणि केवळ हा डोक्यात नाही तर त्यांच्या कोपरावर, त्यांच्या चेहऱ्यावर पण तो आता यायला लागलेला आहे आणि हा नक्कीच सोरायसिस आहे. आणि या स्टेजमध्ये जर त्यांनी त्याचा उपचार केला, विशेषतः होमिओपॅथिक उपचार केला, तर निश्चितच ते बऱ्या होऊ शकतात. निश्चितच. मला वाटतं मीनाताई त्यांच्या प्रश्नाचं नक्कीच उत्तर मिळालेलं असेल. सोरायसिसचे तुम्ही इतके अनेक प्रकार सांगितले, तसंच पश्च्युलर सोरायसिस नावाचा सुद्धा एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये पू होत असतं. मग ह्याला काय अँटीबायोटिक्सची गरज असते का सर? आता सोरायसिसमध्ये एक प्रकार आपण स्लाइड बघतोय ज्याला आपण पस्ट्युलर सोरायसिस असं म्हणतो. तर हा पस्ट्युलर सोरायसिसमध्ये जरी पस म्हणजे इन्फेक्शन असं नाहीये, तर ज्या वेळेला सडनली सोरायसिसमध्ये रुग्णाला शरीरावर फोड यायला लागतात, हे फोडांमध्ये पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचा पू असतो. पण विशेष असं आहे की हा जो पू आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जंतू नसतात. हा स्टराईल पस असतो. केवळ शरीरातल्या पांढऱ्या पेशी असतात आणि ह्या पांढऱ्या पेशी असतात आणि हा पस असतो. तर ही एक स्लाइड बघतो आपण ज्याला आपण पस्ट्युलर सोरायसिस असं म्हणतो. तर पस्ट्युलर सोरायसिस हा संपूर्ण शरीरावर काही तासात सुद्धा येऊ शकतो. ज्याप्रमाणे आपण बघितलं की इन्व्हर्स सोरायसिस आहे, तसाच हा पस्ट्युलर सोरायसिस सुद्धा घातक असू शकतो. या सोरायसिसमध्ये वांती, मळमळ किंवा रुग्णाला उलट्या होणे, त्याला ताप येणे, थंडी वाजून येणे हे असतात, पण याच्यामध्ये इन्फेक्शन नाही आहे. अजून एक प्रकार असतो की सेकंडरी इन्फेक्शन आम्ही त्याला म्हणतो, सोरायसिसमध्ये कधी कधी होतो. ते बाह्य जंतू त्याच्यावर आल्यानंतर जो होतं त्याला सेकंडरी इन्फेक्शन म्हणतो. तर हा पस्ट्युलर सोरायसिस याच्यामध्ये इन्फेक्शन नसतं. सर, अनेक वेळेला आपण बघतो की हातांवर म्हणजे तळपायावर, तळ हातांवर आपल्याला असे खपल्यासारखे दिसतात, हे पण सोरायसिसच आहे का? तर ज्या वेळेला तळ हात आणि तळ पायाचा सोरायसिस असतो याला आपण म्हणतो पामोप्लांटर सोरायसिस. तर तळ हाताला तडे पडतात, तळ पायाला तडे पडतात आणि ते जे आहे ते सोरायसिसचे असतात. तर तळ पायाचा जो सोरायसिस आहे अतिशय कॉमन आहे. सहसा स्त्रियांमध्ये हा असतो. याच्यामध्ये तळहाताला फोड येतात, त्याच्यामध्ये तडे पडतात आणि याच्यात तुम्ही जसं म्हटलं की सेकंडरी इन्फेक्शन हे होण्याची जास्त शक्यता असते. त्याला आम्ही म्हणतो की तळहाताचा पस्ट्युलर सोरायसिस. म्हणजे त्याच्यामध्ये तळहाताचा सोरायसिस आहे अधिक त्याच्यामध्ये सेकंडरी इन्फेक्शनमुळे पस झालेले आहेत. तर हा तळहात आणि तळपायाला होणारे सोरायसिस आहे पामोप्लांटर सोरायसिस. याची एक विशेष काळजी घ्यायची असते की या सोरायसिसमध्ये इन्फेक्शन होणार असतं, म्हणून तळहात आणि तळपाय यांचं संरक्षण त्यांनी करायला पाहिजे. सर, कोणत्या प्रकारचं आपण संरक्षण करणं? कारण पायाला जर आपल्याला सोरायसिस झाला असेल तर चालताना किंवा आपल्या इतरही ऍक्टिव्हिटीज करताना अतिशय त्रासदायक होत असेल नाही त्यांना? हो, ज्या वेळेला
तळहात आणि तळपायाचा सोरायसिस असतो. उदाहरणार्थ तळहाताला जर सोरायसिस असेल तर तळहाताची त्वचा ही जाड असते. ती जाड असल्यावर सोरायसिसमुळे अधिक जाड होते आणि त्याला क्रॅक्स पडतात. क्रॅक्स पडल्यावर त्याच्यात ब्लिडिंग होणार आहे, त्याच्यात इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांना तळहाताचा सोरायसिस आहे, तसंच ज्यांना तळपायाचा सोरायसिस आहे, साधारणतः चालताना वगैरे त्यांना तडे पडू शकतात, त्रास होऊ शकतो. म्हणून या सगळ्या लोकांनी सॉक्स वापरणं आणि व्हेंटिलेटेड बूट जसे स्पोर्ट शूज असतात, सहसा चांबड्याचे बूट वापरू नयेत, कारण त्याच्याने इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते. आणि ज्यांना तळहाताचा सोरायसिस आहे त्यांनी वारंवार तळहाताच्या सोरायसिसवाल्यांनी नेहमी मॉइश्चरायझर लावायला पाहिजे. कारण वारंवार आपल्या अनेक वेळेला जसं गृहिणी आहेत किंवा स्त्री वर्ग आहे त्यांचा सुद्धा पाण्याशी संपर्क किंवा डिटर्जंटशी सुद्धा संपर्क येतो, असं त्यांच्यासाठी सूचना अतिशय लाभदायक होईल. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे सर. सुनील प्रश्न विचारतायत औरंगाबादवरून. नमस्कार सुनीलजी, बोला. प्रश्न असा आहे की हॅलो, बोला. नमस्कार. वयाच्या कोणत्या वर्षापासून सोरायसिस चालू होऊ शकतो आणि त्याची सुरुवातीची लक्षणं काय आणि तो संसर्गजन्य आहे का? हो, बरोबर. ठीक आहे सर, काय सांगाल? आपण बाकीच्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या कार्यक्रमात देऊच या. पण त्यांनी विचारलंय की वयाच्या कुठल्या वयात सोरायसिस सुरू होतो. साधारणतः पूर्वी असं पुस्तकामध्ये लिहिलंय की सोरायसिस हा 30 आणि 40 या वयोगटात सुरू होतो. पण अलीकडे तसं नाहीये. सोरायसिस अगदी जन्मापासून पण असू शकतो, ते जन्मापासून 70-80 वयापर्यंत पण होतोय सोरायसिस. तसं त्याचं वय निश्चित नाहीये. त्याचप्रमाणे स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये सुद्धा सारख्या प्रमाणात सोरायसिस आढळतो. अलीकडे जे सोरायसिसचं प्रमाण आहे ते लहान मुलं आणि तरुणांमध्ये जास्त आढळतं. साधारणतः 15 ते 25 वयोगटातल्या लोकांमध्ये सोरायसिस अलीकडे आढळून येतो, जो पूर्वी 30 ते 40 वयोगटात आढळून यायचा. गैरसमजुतींचाच जेव्हा विषय निघालाय तेव्हा पाणी पिण्याविषयी सुद्धा आपले अनेक गैरसमज असतात. कधी पाणी प्यावे, केव्हा पाणी प्यावे, किती पाणी प्यावे, ह्याविषयीचे सामान्य गैरसमज असतात. अगदी गैरसमज म्हणजे जेवणाच्या आधी आणि जेवणाच्या जेवणानंतर भरपूर पाणी पिणे हे अतिशय चुकीचं आहे. हा जो समज आहे तो बरोबर आहे. हा गैरसमज आहे जेवणाच्या आधी आणि नंतर भरपूर पाणी प्यायचं. तर जेवणाच्या दरम्यान आपल्याला घोटघोट पाणी पिणं हे आरोग्यासाठी नक्कीच हितकर आहे. आणि कार्यक्रम आपण असा चालू ठेवणार आहोत. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. सलीना प्रश्न विचारतायत पुण्यावरनं. नमस्कार सलीना जी, बोला. मुझे बॉर्न सोरायसिस है एक्चुअली, तो अभी मैं केरला में पढ़ने के लिए हूँ, तो मुझे अभी काफी तकलीफ हो रही है और मेरे पूरे बॉडी पे हो चुका है फिलहाल. अच्छा तो सर, मुझे क्या करना अच्छा, चाहिए? आप जन्म से है आपको? हाँ, मुझे बॉर्न सोरायसिस है. अच्छा, ठीक. आपके माताजी पिताजी को सोरायसिस है? सलीना जी, आपके माताजी पिताजी को है? मेरे पापा और मेरे दादाजी को कुछ स्किन का प्रॉब्लम है एक्चुअली, और अच्छा. मुझे सोरायसिस है. अच्छा, और किसी को नहीं आपके फॅमिली में? नहीं, मेरे फैमिली में और किसी को नहीं. अच्छा, ओके, ठीक आहे. मराठीत धन्यवाद. सलीना, आम्ही मराठीत तुम्हाला उत्तर देऊ. सलीनांना जे आहे ते जन्मापासून सोरायसिस आहे आणि त्यांच्या वडिलांना किंवा नातेवाईकांना असण्याची शक्यता आहे. सोरायसिसमध्ये साधारणतः सोरायसिस जितक्या कमी वयात सुरू होईल तेवढी त्याचे कॉम्प्लिकेशन्स जास्त असण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्यांना जन्मापासून सोरायसिस आहे त्यांनी एक विशेष काळजी घ्यायला पाहिजे, कारण कालांतराने सोरायसिस त्वचेनंतर सांध्यांवर जातो आणि एकदा सांध्यांवर सोरायसिस गेला की त्या सोरायसिसचं जे रूपांतर आहे सोरायटिक आर्थरायटिस ज्यावेळेला होतो त्यावेळेला शरीर विकलांग होऊ शकतो. म्हणून त्यांनी सोरायसिसबद्दल योग्य आहार, योग्य व्यायाम आणि योग्य उपचार ह्या जर घेतल्या तर त्यांचं आयुष्य सुखकर होऊ शकतं. म्हणून त्यांनी जास्त काळजी घेतली पाहिजे सोरायसिसबद्दल. बरोबर. आणि अतिशय सजग आणि आहारामधील आणि व्यायामामधील बदल आपण जे पुढे दाखवणारच आहोत त्याचा पण त्यांनी अवलंब केला तर नक्कीच त्यांचा सोरायसिस हा आपण बरा करू शकू. सर, आपण जेव्हा सोरायसिस विषयी विविध भागांवर आपण सोरायसिस बघितलं, नखांवर सुद्धा सोरायसिस होतो? हो, सोरायसिस त्वचेवरच होतो असं नाहीये. तर सोरायसिस त्वचेव्यतिरिक्त नखांवरही होतो आणि नखांवर ज्या वेळेला सोरायसिस होतो त्याचं निदान करणं थोडंसं कठीण असतं. तर आपण नखांचे सोरायसिसचे स्लाइड्स बघूया की नखं जाड होतात, काळी होतात आणि ओबडधोबड होतात. हा नखांचा सोरायसिस आहे. ज्या वेळेला सोरायसिसची सुरुवात होते त्यावेळेला नखांमध्ये काही खड्डे पडतात, ज्याला आम्ही नेल पिटिंग असं म्हणतो. ही सोरायसिसची सुरुवात असते. या स्टेजला आपण सोरायसिस ओळखायला पाहिजे. नखं एकतर काळी होतात किंवा पिवळी होतात. ज्यावेळेला नखं पिवळी होतात त्यावेळेला नष्ट होतात आणि नखं पूर्ण निघून जातात. ही अतिशय पेनफुल गोष्ट आहे. सोरायसिसमध्ये नखं जाड पण होत आहेत, पिवळी पण होत आहेत. तर सोरायसिस ज्यावेळेला नखांमध्ये होतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला ही फंगल इन्फेक्शन सारखी वाटतात.
पण फंगल इन्फेक्शन केवळ उपचाराने जाऊ शकतं, नखांच्या सोरायसिस जात नाही. किंवा ज्यांना नखांचा सोरायसिस आहे त्यांच्यामध्ये सुद्धा फंगल इन्फेक्शन्स होतात. त्यामुळे नखांची योग्य काळजी घेणं, नखांची साफसफाई करणं हे तितकंच आवश्यक आहे. सर, आणि एक फार गैरसमज आहे जनसामान्यांमध्ये की सोरायसिस हा फक्त त्वचेचा विकार आहे, पण सोरायटिक आर्थरायटिस सुद्धा होतो ना सर? जसं ज्याप्रमाणे आपण आता बघितलं नखांमध्ये, तर सोरायसिस सुरुवात होणार त्वचेमध्ये, नंतर नखांमध्ये, त्याच्यानंतरची जी स्टेज आहे ती सोरायटिक आर्थरायटिस. ही सोरायटिक आर्थरायटिस आणि ज्याला आपण सांध्यांचा सोरायसिस असं म्हणूया. तर या सोरायसिसमध्ये सांध्यांना सूज येते, विशेषतः हाताचे बोटं किंवा पायाची बोटं इथून सुरुवात होते. आणि हे जी सुरुवात होते त्यावेळेला या सांधे काही दिवसांनी फ्यूज होतात आणि ती कायमची वाकडी होतात. आपण एक स्लाइड बघूया सोरायटिक आर्थरायटिसची. तर या स्लाइडमध्ये आपल्याला दिसतंय की त्या रुग्णाचे जे आहे सांधे हे कायमस्वरूपी वाकडे झालेले आहेत, हे सरळ होऊ शकत नाहीत. त्यामुळे ज्या वेळेला सोरायटिक आर्थरायटिस असेल त्याच्या सुरुवातीपासून योग्य उपचार आणि योग्य काळजी घेतली तर ही स्थिती टाळता येऊ शकते. त्याच्यानंतर मात्र आपल्याला ही स्थिती जी आहे ही दुरुस्त करता येत नाही. निश्चितच सर, आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. साताऱ्यावरून प्रश्न विचारतायत नाना भाऊ. नमस्कार नाना भाऊ. नमस्कार नाना भाऊ, आपला प्रश्न विचारा. बर का ताई, माझं गुडघ्यापासून खाली सोरायसिस कमी व्हायना, म्हणजे बरं व्हायना. आणि पूर्वी शरीर होतं ते हळूहळू 70% सोरायसिस होतं, ते आता 30% राहिले. बरं नाना भाऊ, तुम्ही उपचार काय करतायत सोरायसिस बद्दल? सोरायसिस बद्दल मी केरळवरनं औषध आणले आयुर्वेदिक, त्याचा उपचार चाललाय माझा आता. बर. आणि फक्त पायाच्या खाली, वरती नाही तुम्हाला? पायाच्या खाली आहे फक्त. बर, ठीक आहे. आणि पूर्ण गेलेलं नाही अजून? पूर्ण गेलं नाही. बर, ठीक आहे, मी देतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर. नाना भाऊ, कसं आहे की तुम्हाला जो सोरायसिस आहे फक्त पायाखाली आहे, खूप नाहीये. तुम्ही जो उपचार घेताय त्याच्याने तुम्हाला काही प्रमाणात बरं वाटलेलं आहे, पण अजून तुम्ही योग्य उपचार, योग्य आहार जर घेतला तर तुम्हाला फरक पडू शकेल. निश्चितच. आणि सर, आपण जेव्हा आहाराविषयी किंवा व्यायामाविषयी जेव्हा बोलतो त्याविषयी सुद्धा अनेक गैरसमज असतात. आहारामध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टी आपण खाऊ नयेत याविषयी काय सांगाल? सोरायसिसच्या आहाराबद्दल साधारणतः बोललं जातं की अनेक गैरसमजुती आहेत की काही पदार्थ खाल्ल्याने सोरायसिस होतो. सोरायसिस कुठलाही पदार्थ खाल्ल्याने होत नाही किंवा न खाल्ल्याने होत नाही. तर सोरायसिसच्या रुग्णांच्या आहाराच्या बाबतीत मी सगळ्यात पहिल्यांदा सांगेल की सोरायसिस रुग्णांच्या त्वचा प्रचंड प्रमाणात तयार होते, ती गळत असते. त्यामुळे त्वचा ही प्रोटीन्स आहे, त्यांच्या शरीरात प्रोटीनची कमतरता असते. प्रोटीनसोबत त्यांच्या शरीरातले क्षार कमी होत असतात. त्यामुळे सोरायसिस रुग्णांनी क्षार आणि प्रोटीन्स घेतली पाहिजे. सोरायसिसमध्ये त्वचा ही कोरडी होत असते. कोरडी त्वचा झाल्यामुळे ती मऊ होण्यासाठी, म्हणून जसं आपण बाह्य मलमू वापरतो तसं सगळ्यात महत्त्वाचे, तुमची त्वचा तुकतुकीत चांगली व्हायची असेल, आतून ती मऊ व्हायची असेल तर तुम्ही भरपूर पाणी प्यायला पाहिजे. पाणी, क्षार आणि प्रोटीन्स हे 3 जे पदार्थ आहे सोरायसिस रुग्णांनी जास्तीत जास्त घ्यावेत, ज्यांच्याने त्यांचा आजारची तीव्रता जी आहे ती कमी होईल. निश्चितच. सर, आणि सोरायसिस विषयी एक महत्त्वाचा गैरसमज म्हणजे सोरायसिस हा अस्वच्छतेमुळे होतो. काय तथ्य आहे? साधारणतः बरीचशी जी त्वचा रोग आहेत हे इन्फेक्शनमुळे होतात आणि सोरायसिस हा देखील त्वचा रोग आहे. त्यामुळे साधारणतः इतर त्वचा रोगासारखा दिसणारा सोरायसिस सुद्धा इन्फेक्शनमुळे असेल, ती वैयक्तिक अस्वच्छता म्हणजे तो माणूस रोज आंघोळ करत नसेल, कपडे स्वच्छ नसतील किंवा परिसर. आपण या स्लाइडमध्ये बघितलंय की ती बाई जेवण करते त्याच वेळेला कुत्र्याला वाढते आहे आणि त्याच वेळेला तिचं फ्रीज उघडं आहे, सगळं अव्यवस्थित आहे, तर त्याच्याने इन्फेक्शन्स होतात आणि दुसरे इन्फेक्शन्स त्वचा रोग होऊ शकतात. पण सोरायसिस हा या प्रकारे या कारणाने होणारा नाहीये. हा सोरायसिस जन्मतः तुमच्या शरीरात प्रवृत्ती असते आणि हे प्रतिकारशक्तीमधल्या दोषामुळे होतो. त्यामुळे सोरायसिसमध्ये कुठल्याही प्रकारचे विषाणू नाही आहेत. त्यामुळे सोरायसिस रुग्णांशी तुम्ही हस्तांदोलन केल्याने, त्यांच्यासोबत राहिल्याने, त्यांच्यासोबत जेवल्याने किंवा सोरायसिस रुग्णांची त्वचा तुमच्या शरीरावर पडल्याने तुम्हाला सोरायसिस होणार नाहीये. किंवा कधी कधी सोरायसिस रुग्णांना ज्यावेळेला फक्त सोरायसिस डोक्यात असतो तर त्यांना असं वाटतं की डोक्यातला कोंडा माझ्या मानेवर पडला म्हणून त्याला सोरायसिस होईल का, किंवा डोक्यातला कोंडा अंथरुणावर पडलेला इतर शरीराला लागला तर होईल का. तसं सोरायसिस अशा प्रकारे पसरत नाहीये. त्यामुळे हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे रुग्णांचा की सोरायसिस हा संसर्गजन्य आहे किंवा त्याच्या अस्वच्छतेमुळे, म्हणजे वैयक्तिक अस्वच्छता आणि परिसराची अस्वच्छता याच्यामुळे होतो. याचा अर्थ वैयक्तिक स्वच्छता ठेवू नये असं नाहीये किंवा परिसर स्वच्छ ठेवू नये असं नाहीये.
पण सोरायसिस त्याच्यामुळे होत नाही. त्याच्यामुळे होत नाही. पण वैयक्तिक स्वच्छता आणि परिसर स्वच्छता ही सोरायसिस बरा होण्यासाठी मात्र निश्चितच लाभदायक असतात. हो, निश्चितच. कारण सोरायसिस जरी इन्फेक्शन नसेल तरी सोरायसिस रुग्णांची त्वचा ही लिव्हिंग किंवा जिवंत त्वचा बाहेर असते, त्याला क्रॅक्स असतात, बाहेरची जंतू त्याच्यात येऊन सेकंडरी इन्फेक्शन होऊ शकतात. तर अस्वच्छतेमुळे सेकंडरी इन्फेक्शन होऊ शकते, म्हणून ती टाळायला पाहिजे. धुळ्यावरून आपल्याला प्रश्न आहे मोहित यांचा. नमस्कार मोहितजी, बोला. हॅलो, नमस्कार. हा, बोला मोहितजी. मोहितजी, आपला प्रश्न सलग विचारा. माझा प्रश्न असा होता की मागील 4 वर्षापासून ना मला डोक्याचा सोरायसिस होता आणि आता मागच्या 6 महिन्यापासून ना माझे सांधे पण दुखतात खूपच. बर, कुठले कुठले सांधे दुखतात? पायाचे जे मनगट आहेत ना, पायाच्या मनगटांना सूज आहे. बर. खांदे दुखतात आणि पाठ दुखते खूपच. बर. तर मी रुमेनॉलॉजिस्टची पण ट्रीटमेंट घेतली, त्यांनी RA टेस्ट केली ना तर ती निगेटिव्ह येते. बर बर, ठीक आहे, कळाला मला तुमचा प्रश्न, सांगतो मी उत्तर तुमचं. मोहितजींना सोरायसिस आहे आणि त्याचसोबत त्यांच्या पायाला म्हणजे अँकल जॉईंट्सला सूज यायला लागली आहे आणि त्यांनी महत्वाची माहिती अशी दिली की RA टेस्ट निगेटिव्ह आली आहे. तर साधारणतः अजून एक गैरसमज असा असतो की सोरायसिस रुग्णांना नेहमी असते की कुठली ब्लड टेस्ट केली म्हणजे माझा नक्की सोरायसिस आहे निदान होईल. तर सोरायसिस निदानासाठी कुठलीही ब्लड टेस्ट नाहीये. साधारणतः ज्या वेळेला संधिवात होतो, ज्या वेळेला इतर संधिवाताच्या टेस्ट निगेटिव्ह येतात आणि रुग्णाला सोरायसिस आहे आणि संधिवात आहे, तर त्याला असं म्हणतात की सोरायटिक आर्थरायटिस आहे. तर यांना सोरायटिक आर्थरायटिसची सुरुवात झालेली आहे, त्यांच्या पायाला सोरायसिस आहे, त्यांनी त्वरित उपचार करायला पाहिजे आणि त्याच्यामुळे त्यांच्या पायाची जी सोरायटिक आर्थरायटिस दुरुस्त होऊ शकतो. सर, सोरायसिस विषयी अजून एक गैरसमज म्हणजे सोरायसिस हा सौंदर्य विषयक रोग आहे, याविषयी काय सांगा? सौंदर्य संबंधीचा साधारणतः असं असतं की सोरायसिसचे रुग्ण हे दुर्लक्ष करतात. काही नाही, मला थोडीशी खाज येते आहे आणि फक्त माझ्या कोपरावर सोरायसिस आहे किंवा फक्त माझ्या डोक्यात कोंडा होतोय आणि याच्यामुळे काही मला काही खूप मोठा अपाय होणार नाही आणि याच्या ट्रीटमेंटची आवश्यकता नाही. त्यामुळे वर्षानुवर्ष हे जे रुग्ण आहेत ते सोरायसिसची ट्रीटमेंट घेत नाहीत आणि बऱ्याच वेळेला सोरायसिस हा फक्त हिवाळ्यात येतो आणि नंतर चालला जातो. त्यामुळे त्यांना फक्त ही थोडीशी डिसफिगरमेंट किंवा माझ्या फक्त एका ठिकाणी डाग आहे की एका ठिकाणी खाज आहे ही काही सिरियस गोष्ट नाही असं वाटतं आणि हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. सोरायसिस अनेक वर्ष कमी प्रमाणात असू शकतो पण अचानक तो पूर्ण उग्र स्वरूप धारण करू शकतो. कधी कधी तो सोरायटिक आर्थरायटिस पण होऊ शकतो. त्यामुळे सोरायसिस जरी कमी प्रमाणात असेल तर दुर्लक्ष करू नये. उलट ज्या वेळेला कमी प्रमाणात आहे त्याच वेळेला तुम्ही उपचार सुरू करा, म्हणजे त्याचं प्रमाण वाढणार नाही. बरोबर. आणि तुम्ही मगाशी प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की सगळ्या टेस्ट ज्या असतात त्या निगेटिव्ह येत असतात. मग हे सोरायसिसचं निदान करणं हे सोपं आहे का सर? सोरायसिसचं जे निदान करणं हे सोपं नाहीये. सोरायसिसचं निदान करणं कठीण आहे. याचं कारण असं आहे की सोरायसिसच्या निदानामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जरी टेस्ट नसल्या तरी एक तज्ञ डॉक्टर नुसतं बघून सांगू शकतो की सोरायसिस आहे. आणि अनेक असे रुग्ण आहेत की ज्यांचं चुकीचं निदान झालेलं आहे. चुकीचं निदान याचा अर्थ असा की बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे सोरायसिस जे आहे हे एक्झेमा आहे, इसब आहे किंवा सोरायसिस हा ॲलर्जी आहे किंवा वेगळा कुठला तरी आजार आहे किंवा सोरायसिस हे फंगल इन्फेक्शन आहे असं समजून सोरायसिसचे रुग्ण सोरायसिसकडे दुर्लक्ष करतात किंवा बऱ्याच वेळा डॉक्टरांचं पण त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. तर सोरायसिसच्या निदानामध्ये असं सांगितलं जातं की जेवढे सोरायसिसच्या रुग्णाचं निदान झालेलं आहे तेवढेच रुग्ण निदानाशिवाय आहेत, ज्यांचं निदान झालेलं नाहीये. त्यामुळे सोरायसिसच्या निदानामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की सोरायसिस कुठे आहे, काय आहे हे सोरायसिस तज्ञाने बघायला पाहिजे. आणि सोरायसिसमध्ये अजून एक टेस्ट अशी आहे ज्याला आपण बायोप्सी म्हणतो. जी त्वचा आहे तिचा तुकडा काढतात आणि मायक्रोस्कोप खाली तपासतात आणि तेव्हा लक्षात येतं की हा सोरायसिस आहे किंवा नाहीये. पण ही अतिशय क्वचित प्रसंगी बायोप्सी करायला लागते. अन्यथा सोरायसिस हा आजार जो आहे तज्ञाला केवळ बघून कळतो. अनेक म्हणजे हजारो रुग्ण बघितल्यावर आपल्या डोळ्यांना ती सवय झालेली असते आणि डोळेच आपले चक्षु जे आहे तेच मायक्रोस्कोप सारखे काम करून त्याचं सोपं निदान करून टाकतात. पण हा निदानासाठी नक्कीच सोपा नाही आहे. त्यासाठी अनुभवी तज्ञ असणं सुद्धा अतिशय आवश्यक आहे. सर, सोरायसिस विषयी एक महत्वाचा गैरसमज असा आहे की सोरायसिसवर चिकित्सा नाही उपलब्ध आहे, काय सांगू शकाल? हे बघा, अलीकडे सगळीकडे मी नेहमी ऐकतो की लोक म्हणतात की सोरायसिसवर उपचारच नाहीये. सोरायसिसवर एक गोष्ट निश्चित आहे, सोरायसिस उपचाराबद्दल सांगेल की सोरायसिस या आजाराबद्दल उपचार माहिती पडायला उशीर झाला.
पण जोपर्यंत उपचार माहिती नव्हते तोपर्यंत सोरायसिसवर उपचार होत नव्हते असं नाही. आता दोन शब्द आहे, एक आहे क्युअर आणि एक आहे ट्रीटमेंट. तर असं म्हणतात की सोरायसिसला क्युअर नाहीये, पण सोरायसिस इज ट्रीटेबल. म्हणजे त्याचा त्रास आपल्याला निश्चित कमी करता येतो, घालवता येतो, त्याला ट्रीटेबल आजार असं म्हणतात. तर सोरायसिस या आजारावर प्रत्येक पॅथीमध्ये उपचार आहेत, फक्त त्या उपचाराचे परिणाम वेगवेगळे आहेत. कारण सोरायसिस रुग्णांना उपचार नाही, त्याने केवळ मरणाची वाट बघायची किंवा फक्त त्रास भोगत राहायचा असं नाहीये. तर पहिल्यांदा मी असं सांगेन की सोरायसिस ज्यांना आहे त्यांनी योग्य आहार जरी ठेवला, योग्य व्यायाम केला, काही गोष्टी जर पाळल्यात तर त्यांचा 50% सोरायसिस कमी होऊ शकतो. त्याच्यानंतर त्यांनी उपचार घेतला तर उपचाराने त्याची तीव्रता कमी होते. तर सोरायसिसवर उपचार नाही ही पूर्ण मोठा गैरसमज आहे. म्हणून सोरायसिस रुग्णांनी दुर्लक्ष करू नये, त्यांनी उपचार शोधावा, त्यांना योग्य उपचार मिळेलच. निश्चितच. आपल्याला सर पुढचा प्रश्न आलेला आहे. एकनाथ प्रश्न विचारतायत वाशिम वरून. नमस्कार एकनाथजी, बोला. हा नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी एकनाथ कळे, वसई जिल्हा वाशिमवरून बोलतोय. सोरायसिस झालेल्या व्यक्तीला वातावरणाचा काही परिणाम होतो का सोरायसिस झालेला? सर काही विचारायचंय त्यांना? आणि दुसरं काही पथ्य वगैरे पाळायला पाहिजे का उपचार सुरू असताना? साधारणतः वातावरणाचा परिणाम त्यांनी सांगितलं की सोरायसिस साधारणतः, हो सांगतो मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर, की सोरायसिस साधारणतः हिवाळ्यात वाढतो आणि उन्हाळ्यात कमी होतो बऱ्याच ठिकाणी. हिवाळ्यात वाढायचं कारण असं आहे की सोरायसिसच्या रुग्णांची त्वचा कोरडी होते आणि ज्यावेळेला त्वचा कोरडी होते त्यावेळेला सोरायसिस वाढतो. त्यामुळे सोरायसिस हा हिवाळा जो आहे हे सोरायसिससाठी जरा प्रतिकूल परिस्थिती आहे. त्यामुळे सोरायसिस फक्त हिवाळ्यातच वाढतो असं नाही, तर त्याची तीव्रता हिवाळ्यात जास्त असते. पण त्यांनी योग्य काळजी घेतली, त्वचेचा कोरडेपणा घालवला तर त्याची तीव्रताही कमी होते. पण साधारणतः बऱ्याच रुग्णांमध्ये हिवाळ्यात तो वाढतो, पण काही रुग्णांचा 1-2% रुग्णांचा सोरायसिस उन्हाळ्यातही वाढतो असं आहे. पाणी पिण्याविषयीच्या सुद्धा अनेक गैरसमजुतींवर आपण प्रकाश टाकतोय. पाणी अनेक वेळेला आपण बाटलीतून डायरेक्ट फनेल सारखं पित असतो, तर तसं मुळीच करू नका. पाणी हे एका ग्लासात ओतून किंवा पेल्यात ओतून घ्या, कारण ते घोटघोट प्यायल्याने आपल्या लाळेबरोबर मिश्रित होत असतं आणि म्हणूनच त्याचं संपूर्ण पचन सुद्धा होत असतं आणि म्हणून त्यामुळेच ते आरोग्यासाठी हितकर असतं. सर, आपण जेव्हा असे वेगवेगळे प्रश्न घेतोय, सोरायसिस विषयी अनेक गैरसमजुतींविषयी बोलतोय, तेव्हा सोरायसिस विषयी एक महत्त्वाची गैरसमज असा आहे की सोरायसिस निरुपद्रवी आहे, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देण्याची काहीच आवश्यकता नाहीये. काय सांगता? सोरायसिसची ज्यावेळेला बऱ्याच वेळेला सुरुवात होते त्यावेळेला असं आढळून येतं की सोरायसिस हा हिवाळ्यात होतो आणि हिवाळा संपला 3-4 महिन्यात की तो पूर्ण दुरुस्त होतो, परत पुढच्या वर्षी होतो. त्यामुळे बऱ्याच लोकांना असं वाटतं की ज्याप्रमाणे हिवाळ्यात सर्दी होते तसा सोरायसिस होतो आणि तो तितकाच निरुपद्रवी आहे, तो आपोआप दुरुस्त होणार आहे, म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. दुसरी अशी गोष्ट की सोरायसिसची कधी कधी तीव्रता अतिशय कमी असते, फक्त तो हाताच्या कोपऱ्यांवर, गुडघ्यांवर 1-2 भागावर असतो आणि त्यामुळे लोकांना आणि त्याचा इतर शरीराला काही त्रास नाहीये, म्हणून तो अतिशय निरुपद्रवी आहे आणि त्याला आपल्याला काही त्रास नाही, त्याचा उपचार घेण्याची गरज नाहीये असं वाटतं, म्हणून लोक उपचार घेत नाहीत आणि अनेक वर्षानुवर्ष मला त्रास होत नाही, आता का मी उपचार घेऊ, असं एक त्यांचं लॉजिक असतं. पण सोरायसिस हा कधीही त्याचं तीव्र रूप धारण करू शकतो, तो इतर ठिकाणी पसरू शकतो आणि कदाचित तो इतर ठिकाणी पसरण्याच्या ऐवजी डायरेक्ट सांध्यांवर जाऊन सोरियाटिक आर्थरायटिस पण होण्याची शक्यता आहे. असं नाहीये की सोरायसिस पूर्ण शरीरावर येईल आणि त्याच्यानंतर सांध्यांवर जाईल. कधी कधी एखादाच डाग शरीरावर आहे आणि तो नंतर सोरियाटिक आर्थरायटिस झाला, अशी पण उदाहरणं आहेत. त्यामुळे सोरायसिस अतिशय कमी प्रमाणात आहे म्हणून त्याच्यावर दुर्लक्ष करा असं नाहीये. तर सोरायसिस तसा निरुपद्रवी नाहीये. अजून सोरायसिस बद्दल मी एक गोष्ट सांगेल की ज्या वेळेला सोरायसिसची प्रवृत्ती लोकांमध्ये आहे किंवा सोरायसिस आहे, तर त्याच लोकांना इतर आजार होण्याची शक्यता सुद्धा वाढलेली असते. जसं डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, कॅन्सर आहे, अशा प्रकारचे जे रोग आहेत हे रोग होण्याची शक्यता सुद्धा त्यांच्यामध्ये वाढू शकते. त्यामुळे सोरायसिस हा आजार आहे आणि त्याचं दुर्लक्ष करावं किंवा त्याच्यामुळे दुसरे काही परिणाम होणार नाही हे चुकीचं आहे. तर अतिशय कमी प्रमाणात जरी सोरायसिस असेल तरी त्याचा योग्य उपचार करायला हवा. सर, अजून एक महत्त्वाचा गैरसमज आणि त्याविषयी आपल्याला मगाशी प्रश्न पण आलेला सलीना शेख यांचा पुण्यावरनं की अनुवंशिकता असेल जर सोरायसिसची तर त्यांच्या होणाऱ्या अपत्यास सोरायसिस होतो का सर? हा, साधारणतः आपण स्लाइड बघूया की याच्यामध्ये सोरायसिस आपण म्हटलं की हा प्रतिकार शक्तीमुळे होणार आहे आणि हा जो प्रतिकार शक्तीमुळे होणारा सोरायसिस आहे तर याचं जे कारण आहे हे अनुवंशिकता निश्चितच आहे, पण त्याला काही ट्रिगर फॅक्टर्स पण आवश्यक आहे. तर लोकांना साधारणतः हा एक प्रश्न असतो की सोरायसिस जो आहे हा मला आहे तर माझ्या मुलांना होईल का आणि किती प्रमाणात होईल.
तर सोरायसिस जी शक्यता जी आहे, तर ज्या 100% लोकांना सोरायसिसची शक्यता आहे त्याच्यामध्ये फक्त 70 लोकांना सोरायसिस, 30 लोकांना सोरायसिस होतो, 70 लोकांना होत नाही, ते स्किप होतात. आता बऱ्याच वेळा रुग्ण असं सांगतात की मला सोरायसिस आहे, माझे आई वडील आजोबा यांना कोणाला सोरायसिस नव्हता, मला कसा झाला, जर हा अनुवंशिक आहे. याचं कारण असं की त्यांचे आजोबा त्या 70% लोकांमध्ये होते, त्यांचे आईवडील 70% लोकांमध्ये होते ज्यांना सोरायसिसची प्रवृत्ती असूनही सोरायसिस झाला नाही. कारण सोरायसिस होण्यासाठी केवळ अनुवंशिकता आवश्यक नाही, तर त्याचे काही ट्रिगर फॅक्टर्स असतात. ते ट्रिगर फॅक्टर्स आल्यानंतर तो प्रकट होणार आहे. हे ट्रिगर फॅक्टर्स कोणकोणते आहेत, ते प्रकट कसे होतात, ट्रिगर फॅक्टर्समुळे प्रकट कसे होतात हे आपण जाणून घेणार आहोत. पण आपल्याला फोन आलेला आहे. ऋतुजा प्रश्न विचारत आहेत ठाण्यावरून. नमस्कार ऋतुजा, बोला. हॅलो. हा हॅलो डॉक्टर, मी ठाण्यावरून बोलते, ऋतुजा पडवळ. मला हा प्रश्न विचारायचा आहे की सोरायसिस हा होमिओपॅथिक ट्रीटमेंटने पूर्णपणे बरा करू शकतो का? बर, हा, ठीक आहे. सोरायसिस वर होमिओपॅथीमध्ये अतिशय प्रभावी आणि चांगले उपचार आहे. आपण वेगवेगळ्या स्लाइड्सद्वारे त्यांना दाखवतो आहे. आणि सोरॅटेट या संस्थेमध्ये आपण केवळ सोरायसिसवर उपचार करतोय आणि इतक्या 28 वर्षात साधारणतः 17,000 रुग्णांवर उपचार केल्यावर बरेचशी रुग्ण अशी आहेत की जी सोरायसिसचा उपचार बंद केल्यानंतरही त्यांना सोरायसिस झाला नाही. त्यामुळे आपण होमिओपॅथीने सोरायसिस दुरुस्त होतो असं म्हणू शकतो. कारण अलीकडे जे मानांकन आहे ते सोरायसिसचा उपचार सुरू असताना जर तुम्हाला सोरायसिस नसेल तर हे औषधांचा परिणाम नाहीये. सोरायसिससाठी औषधं घेतल्यावर, सोरायसिस गेल्यानंतर, औषध बंद केल्यानंतरही ज्या वेळेला सोरायसिस होत नाही त्यावेळेला सोरायसिस त्या औषधाने दुरुस्त झाला असं समजलं जातं. आणि आपण त्याच गाईडलाईन्स प्रमाणे उपचार करतो. औषध बंद करून टेस्ट करतो की 1.5-2 वर्ष औषध बंद करूनही सोरायसिस येत नाही. आणि होमिओपॅथी ही अशी एकमेव पॅथी आहे की जी आजार मुळापासून दुरुस्त करते. दुसरं महत्वाचं, होमिओपॅथीने सोरायसिस दुरुस्त का होतं याचं कारण असं आहे की सोरायसिस हा त्वचा रोग आहे. बहुतांश जी सिस्टीम्स आहेत ते केवळ त्वचेवरचा सोरायसिस घालवून सोरायसिस जातो असं म्हणतात. तसं नाहीये. सोरायसिस हा प्रतिकार शक्तीमध्ये झालेले जे दोष आहेत त्याचा परिणाम आहे. आणि होमिओपॅथी ही प्रतिकार शक्तीचं जे बिघाड आहे तो दुरुस्त करून त्याचं जे स्थिती आहे ती जी आहे पुन्हा योग्य किंवा हेल्दी अवस्थेमध्ये आणते आणि संतुलित अवस्थेमध्ये आणते. आणि त्याच्यानंतर मात्र सोरायसिस पुन्हा होत नाही. त्यामुळे होमिओपॅथीने सोरायसिस निश्चितच दुरुस्त होतो. निश्चितच अतिशय छान आणि अतिशय व्यवस्थित तुम्हाला उत्तर मिळालंच असेल ऋतुजा. सर, आपण जेव्हा सोरायसिसची प्रकट कारणं किंवा ट्रिगर फॅक्टर्स म्हणाली, मला उत्सुकता आहे, ट्रिगर फॅक्टर्स कोणकोणती आहेत सर? तर सोरायसिसच्या ट्रिगर फॅक्टर्समुळे मी तुम्हाला 1-2 स्लाइड्स असं सांगेल की सोरायसिसचं प्रमाण किती आहे. साधारणतः सोरायसिस हा कॉमनली विचारणारा प्रश्न आहे की ज्या रुग्णांना सोरायसिस आहे त्यांच्या मुलांना किंवा मुलांना असेल, आई वडिलांना असेल तर मुलांना, साधारणतः जर एका पालकाला सोरायसिस असेल तर रुग्णांना सोरायसिस त्यांच्या पाल्यानं होण्याची शक्यता 16.6%. सगळ्याच मुलांना सोरायसिस होणार नाही. समजा दोन्ही पालकांमध्ये सोरायसिस असेल तर अपत्यात सोरायसिस होण्याची शक्यता 50%. तरी सुद्धा 50% अपत्यांना होणार नाही. ही शक्यता आहे, कदाचित कोणालाही होणार नाही. त्याच्यानंतर दोन्ही पालकांमध्ये सोरायसिस नाहीये, ज्यांच्या फॅमिलीमध्ये कोणालाही सोरायसिस नाहीये त्या लोकांनी आपल्याला सोरायसिस होणार नाही असं नाहीये. जगामध्ये 10% लोकांमध्ये सोरायसिसची प्रवृत्ती आहे की त्यांच्यामध्ये सोरायसिस पालकांमध्ये असो किंवा नसो. त्यामुळे ज्यांना सोरायसिस नाही त्यांच्यात सुद्धा सोरायसिसची 10% शक्यता आहे. त्यामुळे सोरायसिस हा 10% सगळ्यांना होऊ शकतो. आता सोरायसिस ज्या वेळेला आपण आता ट्रिगर फॅक्टर्स तुम्ही जसं म्हटलं की ह्या 10% रुग्णांमध्ये सुद्धा सगळ्यांना होतो असं नाही, त्यातल्या 2 ते 3% रुग्णांना होऊ शकतो. आणि सोरायसिस रुग्णांमध्ये साधारणतः आम्हाला असं आढळतं की सोरायसिसचं जसं आता आपण बघितलं की प्रमाण अलीकडे वाढलेले जे 30 ते 40 वर्ष वयोगटात होते 15 ते 25. तर याचं कारण असं आहे की पर्यावरणामध्ये, आहारामध्ये ज्या काही बदल होत आहेत ते सगळे ट्रिगर फॅक्टर्स आहेत. आणि हे ट्रिगर फॅक्टर्स वाढल्यामुळे सोरायसिसचे जे प्रमाण हे वाढायला लागलेलं आहे. त्यामुळे सोरायसिसची प्रवृत्ती आहे म्हणून सोरायसिस होईल असं नाही, तर ट्रिगर फॅक्टर्स आहे. सगळ्यात मोठा जो ट्रिगर फॅक्टर्स आहे, जी रुग्ण आमच्याकडे येतात त्याच्यात असं लक्षात येतं की कुठला तरी मानसिक आघात त्याला होतो आणि त्याच्यानंतर सोरायसिस सुरू होतो. तर अपयश, मोठं दुःख किंवा विरह अशा अनेक गोष्टी किंवा एखाद्या जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू होणे या ज्या गोष्टी असतात याच्यानंतर सोरायसिसची सुरुवात होते.
किंवा परीक्षेमध्ये नापास झाला किंवा त्याला खूप मोठं अपयश आलंय, निराशा आलेली आहे, तर या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतो. त्याचप्रमाणे काही प्रकारच्या ज्या औषधी आहेत त्या सुद्धा सोरायसिस ट्रिगर करतात. उदाहरणार्थ डिप्रेशनसाठी, बायपोलर डिसऑर्डरसाठी जी काही औषधं दिली जातात त्या औषधी सुद्धा सोरायसिस ट्रिगर करतात. ब्लड प्रेशरसाठी जी काही औषधं, हायपरटेन्शनसाठी ब्लड औषध दिली जातात त्याच्याने सोरायसिस ट्रिगर होतो. तर ही औषधं सुद्धा आहेत ट्रिगर फॅक्टर्स म्हणून. त्याच्यानंतर काही जे ट्रिगर फॅक्टर्स आहेत त्या जखमा, व्हॅक्सिनेशन्स, मोठी जखम असेल त्याच्यानंतर सोरायसिस सुरू होतो किंवा व्हॅक्सिनेशन नंतर सोरायसिस सुरू होतो. भाजल्यानंतर, भाजण्याची जखम ही खूप डीप जखम असते. जर सोरायसिसची प्रवृत्ती असेल, खूप मोठ्या प्रमाणात भाजलं असेल तर त्यांना सोरायसिस होऊ शकतो. ज्यांना सोरायसिस आहे त्यांना जर मोठ्या जखमा झाल्या तर जखम झालेल्या ठिकाणी परत सोरायसिस सुरू होऊ शकतो. तर ही सगळी सोरायसिसची वेगवेगळी ट्रिगर फॅक्टर्स आहेत. अजून एक सोरायसिसचा अलीकडे आढळून येणारा ट्रिगर फॅक्टर आहे ज्याला आपण स्थूलता म्हणतो. जसं सोरायसिस आहे तसं स्थूलता ही सुद्धा जगामध्ये खूप मोठं चॅलेंज आहे. तर ज्या वेळेला स्थूलता वाढेल त्यावेळेला सोरायसिसची शक्यता वाढते. की ज्या रुग्णांमध्ये सोरायसिस आहे आणि त्यांची स्थूलता वाढत असेल तर त्यांना त्या सोरायसिस वाढतो. त्यांनी त्यांची ओबेसिटी किंवा स्थूलता जर कमी केली तर त्यांचा सोरायसिस कमी होईल. त्याचप्रमाणे आहार, तुम्ही आहाराविषयी म्हटलं तर स्थूलता आली म्हणजे आहार आला. अलीकडे जे आहारामध्ये जंक फूड्स आहेत किंवा आहाराच्या चुकीच्या वेळा किंवा भरपूर तळलेले तेलकट पदार्थ खाणे, ब्रेड किंवा जंक फूड्स आहेत, जास्त गोड पदार्थ आहेत, ही सगळी खाल्ल्याने स्थूलता वाढते आणि ही वाढलेल्या स्थूलतेमुळे सोरायसिस वाढू शकतो. हे सगळे जे अन्न पदार्थ हे टाळायला पाहिजे. म्हणजे एकनाथ त्यांचा प्रश्नच होता वाशिमवरून की कोणतं पथ्य पाळलं पाहिजे. त्यांच्यासाठी महत्वाची टिप आहे की या गोष्टींचा त्यांनी नक्कीच आहारामध्ये अंतर्भाव करू नये. हो, निश्चितच. म्हणून आपण त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आता देतोय की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या जर त्यांनी टाळल्यात आहारामधल्या तर निश्चितच सोरायसिस कमी होऊ शकतो किंवा सोरायसिसची प्रवृत्ती तर सोरायसिस टाळता येतो. सर, याचबरोबर इतर कोणकोणती प्रकट कारणं असू शकतात? याच्यानंतरची जी प्रकट कारणं साधारणतः आपण बघितली की जसं आहार आहे, तळलेले पदार्थ आहेत ते आहेत. त्याचप्रमाणे सोरायसिसच्या रुग्णांना ज्या वेळेला मानसिक आघात येतो, सगळ्यात महत्वाचं गोष्ट की कोणाला जेव्हा मानसिक आघात असतो त्यावेळेला बरेच लोक व्यसनाकडे वळतात. तर अल्कोहोल आणि स्मोकिंग, जसं मानसिक आघात हे सोरायसिसचे प्रकट कारण आहे त्याच्यासाठी बऱ्याच वेळा लोक या व्यसनाकडे वळतात आणि ही व्यसनं सुद्धा अल्कोहोल आणि स्मोकिंग हे सुद्धा प्रकट कारण आहेत. म्हणजे त्यांचा सोरायसिस जो वाढण्याच्या ऐवजी अतिशय जोरात होईल किंवा न होणारा असेल तो वाढेल. त्यामुळे स्मोकिंग आणि अल्कोहोल हे निश्चितच सोरायसिसची प्रकट कारण आहे, ते टाळायला पाहिजे. स्मोकिंगच्या बाबतीत असे की स्त्रियांमध्ये जर स्मोकिंग असेल तर स्त्रियांना सोरायसिस होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे अलीकडे स्त्रियांमध्ये सुद्धा स्मोकिंगचं प्रमाण वाढत आहे. म्हणून स्मोकिंग हे अतिशय वाईट आहे. केवळ सोरायसिस नाही तर अनेक आजारांचं ते कारण आहे. त्यामुळे ह्या सवयी वाईट आहेत, ह्या टाळायला पाहिजे. बरोबर. निश्चितच नेहमी स्मोकिंग किल्स असं ऍडव्हर्टाईज सुद्धा येत असे, त्याच्याकडे कानाडोळा करून दुर्लक्ष करणं हे अतिशय चुकीचं आहे. आणि हीच एक मोठी गैरसमज आहे की जे दाखवलेलं आहे त्याविषयी सुद्धा न बघणं आणि त्याचा कानाडोळा करणं हा सुद्धा एक मोठा गैरसमज आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे, दिनेश यांचा प्रश्न आहे, आपण तो प्रश्न घेऊया. दिनेश, नमस्कार. नमस्कार दिनेश भाऊ, बोला. मॅडम, दिनेश मलारे बोलतोय. माझी मुलगी 8 वर्षाची, तिच्या पूर्ण जॉईंटवरची पॅचेस आली आहे, लाल पॅचेस. शरीराची मुवमेंट होती ना तिथे लाल पॅचेस आलेले आहेत. आजाराचं नाव मला डर्मिटोमायोसायटिस असं सांगितलं. मला सरांना एवढंच विचारायचं आहे, डर्मिटोमायोसायटिस हा सोरायसिसचा प्रकार आहे का? असा तुम्हाला प्रश्न कळलेला आहे सर, काय सांगाल? त्यांना डर्मिटोमायोसायटिस आहे, म्हणजे याचा अर्थ त्यांचे स्नायू आणि त्यांची त्वचा यांना सूज येतो. हा एक ऑटोइम्यून डिसऑर्डर आहे, हा सोरायसिसचा प्रकार नाहीये. पण होमिओपॅथीमध्ये याच्यासाठी उपाय आहेत, ऑटोइम्यून डिसऑर्डर्समध्ये ते करू शकतात. सर, आपण जेव्हा ट्रिगर फॅक्टर्स विषयी बोलतोय तेव्हा आधुनिक जीवनशैली जी आज आपलं बदललेली आहे हा एक ट्रिगर फॅक्टर होऊ शकतो का? हो, निश्चितच. कारण अलीकडे आपण बघितलं की सोरायसिस हा तरुण लोकांमध्ये 18 ते 25 वयोगटात जास्त आढळतो, जो पूर्वी 30 ते 40 वयोगटात आढळायचा. याचं कारण आहे आधुनिक जीवनशैली. आता आधुनिक जीवनशैलीमध्ये जसं आपण मागच्या वेळेला आहार बघितलं की आहारामध्ये जंक फूड, ब्रेड वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत, तळलेले पदार्थ आहेत. त्याचप्रमाणे अलीकडे आपण असं बघतोय की अलीकडच्या तरुण लोकांमध्ये झोपेची कमतरता आहे, अपूर्ण झोप. अपूर्ण झोप असल्यामुळे सुद्धा प्रतिकारशक्तीमध्ये बदल होत आहेत. त्याच्यानंतर दुसरं आहे व्यायामाचा अभाव. व्यायाम नसेल, अपूर्ण झोप असेल आधुनिक पद्धतीमध्ये, याच्यामुळे अपूर्ण झोप आणि व्यायाम ही सगळ्यात 2 महत्वाची कारण आहेत. तिसरं महत्वाचं कारण आहे ताणतणाव.
आणि अलीकडे ताणतणाव आहेत, आपल्या करिअरचं ताणतणाव आहे, अभ्यासाचं ताणतणाव आहे, अनेक ताणतणाव. ह्या तिन्ही गोष्टी ज्या आधुनिक जीवन पद्धतीतल्या आहेत त्याच्यामुळे सोरायसिसचं जे आहे प्रमाण हे अलीकडे वाढत आहे. तर ह्या 3 गोष्टी आपण कंट्रोल करायला पाहिजे. झोपेच्या बाबतीत मी सगळ्यात म्हणेन की 7 ते 8 तास शांत झोप आवश्यक आहे. याचं कारण असं की जर झोप शांत असेल तर तुमच्या शरीरामध्ये अनेक शरीराची वाढ, मेंदूची वाढ, मेंदूची उत्क्रांती ही जी आहे ही झोपेमध्ये होत असते. म्हणून झोप ही आवश्यक आहे. ही केवळ म्हणजे वेळ आळस म्हणून अशातली गोष्ट नाहीये. तर 7 ते 8 तास झोप आवश्यक आहे. झोप चांगली येण्यासाठी व्यायाम करणं आवश्यक आहे. जर व्यायाम तुम्ही चांगला करत असाल तर तुम्हाला निश्चितच चांगली झोप येईल. ही झोप आवश्यक आहे. त्याच्यानंतर आहार सुद्धा व्यवस्थित असेल तरच झोप येईल. आहारामध्ये सुद्धा तुम्ही योग्य घटक घेतले तर झोप येते, अन्यथा झोपेवर परिणाम होऊ शकतात. आणि रात्रीचे मोबाईल किंवा जे तत्सम लाईट टाकणारे पदार्थ आहेत त्यांचा पण आपण अतिवापर सुरू करतो आणि त्याचा सुद्धा झोपेवर परिणाम होतोय. सर, आपण ही चर्चा चालू ठेवूया. पुढचा प्रश्न आलेला आहे. मंगल प्रश्न विचारतायत नवी मुंबईवरून. नमस्कार मंगलजी, बोला. मला असं विचारायचं डॉक्टर की तुम्ही आतापर्यंत जे सांगितलं की मोठ्या माणसांच्या बद्दल सगळं सांगितलं, ताणतणाव किंवा सवयी हे ते सगळं. माझा नातू आहे 5 वर्षाचा. तो मुळात असं विचारायचं की ह्याचं कारण काय असेल होण्याचं, आणि त्यासाठी त्याला तर काही कळतच नाही ना, मग आपण उपाय काय करायचे त्याच्यावर? बरं, 5 वर्षाचा तुमचा नातू आहे, पण तुमच्या घरामध्ये कोणाला सोरायसिस आहे का? नाही, कोणाला. आई वडील वगैरे कोणाला? नाही, कोणालाही नाहीये. बरं, ठीक आहे, सांगतो. साधारणतः त्यांचा 5 वर्षाचा नातू आहे आणि त्याला सोरायसिस, त्याला ताणतणाव आहेत का? बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की लहान मुलांना ताणतणाव नसतात. तर लहान मुलांना सुद्धा ताणतणाव असतात, फक्त ते व्यक्त करू शकत नाहीत. आणि ताणतणाव देणारी मोठी माणसं असतात. कारण लहान मुलाला आपण नेहमी त्याच्यावर एवढं दडपण करतो की त्याने कसं बोलायचं किंवा त्याने कुठल्या शाळेत जायचं किंवा त्याला पुढे काय व्हायचं आहे, त्याला खेळण्याव्यतिरिक्त आपण सगळ्या गोष्टी आपण त्याला सांगत असतो. की लहान मुलांना ताण नसतो असा नाहीये. अलीकडे शाळेमध्ये जाणं सुद्धा अति लवकरात लवकर 2-3 वर्षात सुरू करतात लोक. हा ताण आहेच. कदाचित तुम्हाला असं वाटेल त्याची ग्रास्पिंग पॉवर चांगली आहे, तो हुशार आहे, असं नाहीये. तर तुम्ही त्याला चुकीच्या गोष्टी करतायत. त्याप्रमाणे आहाराच्या बाबतीत, तर लहान मुलांच्या आहाराच्या बाबतीत लक्ष द्यायला पाहिजे. महत्वाची गोष्ट अशी की सोरायसिसची ही जन्मतः प्रवृत्ती आहे. तो 5 वर्षाचा आहे तरी सुद्धा त्याला जन्मतः ती प्रवृत्ती मिळालेली आहे. तर तुम्ही मी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याने त्याची तीव्रता कमी करू शकतात. आणि ह्या त्याला झाल्यानंतर ट्रिगर फॅक्टरची आवश्यकताच आहे असं नाहीये. अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या ट्रिगर फॅक्टर्स आपल्याला कळत नाही. उदाहरणार्थ अलीकडे रेडिएशन्स, मोबाईल झोपताना जवळ ठेवणे, मोबाईल खिशात ठेवणे, याच्याने सुद्धा अनेक आजार होत आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आजूबाजूला आहेत. लहान मुलांच्या बाबतीत मी सांगेल, अतिशय लहान मुलं सुद्धा अलीकडे मोबाईल हाताळतात. तर लहान मुलांना मोबाईल हाताळायला देणं हे सुद्धा घातक आहे. या सगळ्या गोष्टी आपण कदाचित विसरतो किंवा आपल्याला अनवधानाने आपल्याला लक्षात येत नाही. तर अशा अनेक गोष्टी असू शकतात की ज्या त्याला ट्रिगर फॅक्टर्स ज्या आपल्या लक्षात आल्या नाहीत, म्हणून त्याला सोरायसिस होऊ शकत नाही असं नाहीये. आणि सर, ह्याचबरोबर अनेक वेळेला आज आपण बघतो की लहान मुलांना मैदानी खेळ खेळणं किंवा मनमोकळं खेळणं म्हणजे व्यायामाचा अभाव सुद्धा आपल्याला दिसतोय. अनेक गोष्टी आहेत. आता अजून मागे आपण स्मोकिंग बद्दल बोललो होतो, त्याच्यात मी सांगितलं एक पॅसिव्ह स्मोकिंग असतं. पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे घरामध्ये आई किंवा वडील कोणीतरी स्मोकिंग करतात, लहान मुलं आहेत, याचा अर्थ लहान मुलांना त्याचा परिणाम होत नाही असं नाही. पॅसिव्ह स्मोकिंग हे स्मोकिंग इतकंच वाईट आहे. त्याप्रमाणे लहान मुलांना जे ताणतणाव होतात ते मी सांगेल, आई वडिलांमध्ये जर कलह असतील तर लहान मुलांना सुद्धा त्याचा ताणतणाव असतो. तर ते ताणतणाव व्यक्त करत नाही, ते ताणतणाव आजारातून व्यक्त करतात. बरोबर. असं आपण म्हणू शकत नाही लहान मुलांना ताणतणाव नसतं. म्हणजे लहान मुलं अतिशय समजूतदार असतात, अतिशय सेन्सिटिव्ह असतात आणि त्यामुळे त्यांना नीट समजून घेणं आणि त्यांच्यावरचा काही ताण आहे आणि त्याच्यामुळे काही रोग होतोय का हे जाणून घेणं सुद्धा सजग पालकाने केलं पाहिजे. आपण असंच कार्यक्रमात चर्चा करत राहूया. मात्र कार्यक्रमात आता वेळ झालेली आजच्या आरोग्य सल्ल्याची. आजचा आरोग्य सल्ला काय आहे तो पाहूया. उत्तम आरोग्यासाठी शारीरिक स्वच्छता सुद्धा महत्त्वाची आहे. नियमित दंतधावन, आंघोळ, स्वच्छ वस्त्र घालावी, नैसर्गिक मलमूत्राचे वेग कधीच धारण करू नयेत आणि दररोज किमान 45 मिनिटं चालायला हवं. 4 किलोमीटर 45 मिनिटात चालणं आवश्यक आहे. आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ डॉक्टर आर एस सोनवणे यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही आता दाखवणार आहोत. तुम्ही टिपून घ्या किंवा मोबाईल कॅमेराने फोटो काढून घ्या. डॉक्टर आर एस सोनवणे, सोरियाट्रीट, सोरायसिस रिसर्च आणि होमिओपॅथिक क्लिनिक्स प्रायव्हेट लिमिटेड,
ऑफिस नंबर 10, तृप्ती बिझनेस सेंटर, दरेकर हाइट्स, 32A, कर्वे रोड, डेक्कन कॉर्नर, पुणे 411004. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 940 444 7919 020 656 01596. शाखा मुंबई, दादर, वाशी, नाशिक, नागपूर. वेबसाईट www.psoriasisdoctor.in, www.psoriatreat.net. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जाणून घेण्याची सुद्धा आम्हाला उत्सुकता आहे. याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा. आमचा पत्ता असा आहे: निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. ईमेलद्वारे संपर्क साधू शकता. ईमेल hello.ddkmumbai@gmail.com, www.facebook.com/ddsahyadri.in वर हा कार्यक्रम तुमचे कॉमेंट्स पाठवू शकता आणि youtube.com/user/ddsahyadri वर हा कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता. सोरायसिसच्या विविध ट्रिगर फॅक्टर्स विषयी जाणून घेतलं. याचबरोबर एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला सर विचारायचा आहे की सोरायसिसच्या दरम्यान जर आपल्याला गर्भधारणा झाली त्या स्त्रीला तर तिच्या होणाऱ्या अपत्यास सोरायसिस होऊ शकतो का? हा एक सगळ्यात मोठा गैरसमज आहे की ज्या रुग्णांना सोरायसिस आहे ते नेहमी सोरायसिस आहे म्हणून अपत्य होऊ देत नाहीत किंवा आपल्या अपत्याला सोरायसिस होईल का अशी त्यांना भीती वाटते. किंवा गर्भधारणा मला झाली आहे तर माझ्या गर्भधारणादरम्यान मला सोरायसिस आहे तर मुलाला होईल का, तर हे अतिशय चुकीचं आहे. असं नाही आहे की गर्भधारणा होताना त्याला होईलच. कारण आपण असं बघितलं की एका पालकाला असेल तर 16.6% शक्यता आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. निश्चित होईल असं सांगता येणार नाही. त्यामुळे ही खूप मोठा गैरसमज आहे की असं नाही आहे, ती गर्भधारणा होऊ शकतात. अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी सांगेन मी की बऱ्याच रुग्णांना अजून एक गैरसमज असतो की गर्भधारणेदरम्यान होमिओपॅथिक किंवा कुठली औषधं जर घेतली तर ती बाळाला अपायकारक ठरतील का. तर सोरायसिसच्या रुग्णांनी होमिओपॅथिक औषधं जर गर्भधारणेदरम्यान घेतली ती सुरक्षित आहेत, त्यांना चांगली होऊ शकतात. त्यामुळे गर्भधारणा होईलच असं नाही. सर थोडक्यात मला सांगा की सोरायसिस हा संसर्गजन्य आहे का? निश्चितच नाही. सोरायसिस हा संसर्गजन्य नाहीये, कारण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जंतू किंवा व्हायरस त्याचे कारण नाहीये. सर सोरायसिस हा आहारातील पोषक तत्वांच्या अभावामुळे होतो का? नाही, सोरायसिस हा कुठल्याही पोषक तत्वांच्या अभावामुळे होत नाही. तो अनुवंशिक आजार आहे, प्रतिकारशक्तीतल्या बदलामुळे होतो. सोरायसिस अशक्त व रोगी व्यक्तींमध्ये होतो का? नाही, सोरायसिस हा अशक्त रोगी व्यक्तीमध्ये होत नाही. उलट सोरायसिस हा ॲपरंटली हेल्दी किंवा निरोगी व्यक्तींमध्ये होणारा आजार आहे. त्यामुळे सोरायसिस हा अशक्त किंवा रोगी व्यक्तीमध्ये नाही होत. सर आणि आता उन्हाळा सुरू होतोय तर या गरमीमध्ये सोरायसिसच्या व्यक्तींनी काय काळजी घेतली पाहिजे याविषयी थोडक्यात सांगू शकाल? सोरायसिस हिवाळ्यात होतो पण उन्हाळ्यात पण असतो. त्याची काळजी ही घ्यायची आहे की सोरायसिसच्या रुग्णांनी सुती कपडे घालायचे आहेत, हलके कपडे घालायचे आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी रोज 2 वेळा आंघोळ करायची, मॉइश्चरायझर लावायला पाहिजे. समझ के समझ को समझो, समझ को समझना भी एक समझ है और जो इस समझ को ना समझे वो क्या है? ना समझ है. गमतीचा भाग वगळला तर आपण आरोग्याविषयीचे किंवा गैरसमजाविषयीचे, रोगांविषयीचे हे जे गैरसमज आहे ते दूर करणं हाच हॅलो डॉक्टरचा सुद्धा उद्देश आहे. सोरायसिस विषयीचे जे अनेक गैरसमज आहेत त्यांना आपल्याला नक्कीच त्याबद्दल मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि ह्या सोरायसिसच्या रुग्णांना ह्याचा नक्कीच फायदा झालेला असेल. आपले सजग जे दर्शक आहेत हॅलो डॉक्टरचे त्यांना मी एक विनंती करीन की फक्त आपल्यापुरता हा कार्यक्रमाची माहिती न ठेवता जे सोरायसिसने पीडित इतर रुग्ण आहेत, त्यांची कुटुंब आहेत, त्यांच्यापर्यंत सुद्धा ही जरूर माहिती पोहोचवावी. हे अतिशय चांगलं काम तुम्ही नक्की कराल असं मला विश्वास वाटतो. डॉक्टर असं मी इथे आलात आणि आमच्या दर्शकांना जी माहिती दिली त्यासाठी दूरदर्शन आणि हॅलो डॉक्टर तर्फे तुमचे मनपूर्वक आभार.